कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। लग्न हा एक संस्कार आहे। हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहेत ना, तर त्या 16 संस्कारापैकी लग्न हा एक संस्कार आहे। अत्यंत पवित्र संस्कार आहे लग्न। पण लोकांनी आता त्याला सुद्धा एक एन्जॉय करण्याचं साधन बनवलं आहे। जुन्या काळामध्ये सज्जन हो ऐका, शेवटचं मंगलाष्टिका पडेपर्यंत नवरा बायकोचं तोंड बघत नव्हता आणि बायको नवऱ्याचं तोंड बघत नव्हती, म्हणजे बघायला भेटतच नव्हतं। मुलगी बघायला सुद्धा स्वतः नवरदेव नव्हता जात, बापावर विश्वास असायचा पोराचा। बरं का बापांनो, पोरांचा विश्वास बापावर असायचा। पोराला इतका विश्वास वाटायचा की माझा बाप माझ्यासाठी मुलगी बघायला चाललाय ना, तर माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा माझ्या बापाला माहिती आहे, तो माझ्यासाठी चांगलीच मुलगी बघल। पण आता विश्वास नाही राहिला, पोराचा बापावर नाही, बापाचा पोरावर नाही। तिकडच ते पोरग कोर्टात जाऊन मॅरेज करते, नाही तर तिकडच लव्ह मॅरेज करते आणि बापाला फोन करून सांगते, बाबा लग्न झालं बरं का माझं, आता आशीर्वाद द्यायला तयार राहा तुम्ही, आज येणार आहे म्हणतो संध्याकाळी मी। बाप जायचा मुलीला बघायला सज्जन हो, मुलगा नव्हता जात। मुलगीला ती मुलगी कशी दिसते हे त्या नवरदेवाला माहिती सुद्धा नसायचं, मुलीला सुद्धा माहित नसायचं माझा नवरा कसा दिसतोय। काय काळ असेल बघा जरा, काय काळ असेल, काय विश्वास असेल त्या काळात तो। मुलीचं मात्र आज बी आहे बरं का पुरुष मंडळी, मुलींना आजही मार्क द्यावे लागतील। इमानदारीने सांगा, आजपर्यंत तुम्ही सगळे बाप लोक इथं बसलेला आहेत, तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्थळ पाहिलं, तुम्ही पाहिलंय बापाने, मुलगी आजही तेवढा विश्वास ठेवते। आजपर्यंत नांदगाव पेठ मधल्या एखाद्या कोणत्या बी मुलीनं दाखवून द्यावं, त्या बापानं सांगावं मला की एखाद्या मुलीने बापाकडे तक्रार केली की बाबा तुम्ही या घरी मला का दिलं, या नवरदेवासोबत माझं लग्न का लावलं, तो मला पसंत नाही, ही सासरवाडी मला पसंत नाही, सासरचे लोक मला पसंत नाहीत, असं एखाद्या मुलीनं म्हणलंय, असं दाखवून द्यावं मला नांदगाव पेठमध्ये। अख्ख्या अमरावती जिल्ह्यात बघायला भेटणार नाही, महाराष्ट्रात कुठंच बघायला भेटणार नाही। कोणतीच मुलगी आपल्या बापाला तक्रार करत नाही, बाबा माझ्यासाठी तुम्ही, मी माझा रंग एवढा गोरा आहे आणि माझ्यासाठी काळा बेंद्रा नवरा तुम्ही का केला, असं म्हणते का कधी? नाही। अहो कमीत कमी मुलीनं म्हणावं ना, बाबा कमीत कमी जरा आमचा जोडा तरी मॅच होतो का नाही हे तर बघायला पाहिजे तुम्ही। माझ्या रूपासारखा, माझ्या रंगासारखा तसा तरी नवरा नाही, नाही नाही, मुलगी नाही पाहताय का? मला फक्त याच्यातून एवढंच सांगायचंय, मुलगी तक्रार करीत नाही। जुन्या काळामध्ये मुलीचा विश्वास होता बापावर, म्हणून सज्जना हो डायरेक्ट मुलीला नवरदेव बघायला भेटायचा बोहल्यावर, त्या नवरदेवाला बी मुलगी बघायला भेटायची त्या बोहल्यावर। आता विचित्र घटना झाल्यात, लग्नाच्या आधी सोयरीक जमली की ते काय निघाले आता, प्री वेडिंग काय म्हणतात त्याला, तेच का प्री वेडिंग? काय लाजा सोडल्यात प्री वेडिंग। लग्नाच्या आधी तोकडे कपडे घातलेले मुलीनी बी मुलांनी बी, आणि तिकडं कुठं हिमालयात फिरायला गेलेले पोरं ते फोटोशूट करून आणतात, त्यांचे शॉर्ट व्हिडिओ बनवून आणतात, आणि मग ज्या दिवशी लग्न आहे ना त्या दिवशी त्या मोठ्या थिएटरवर, त्या मोठ्या स्क्रीनवर सगळ्या पाहुणे रावळ्याला दाखवल्या जातं ते। बघा आमच्या पोरांनी, आमच्या पोरीनं काय दिवे लावलेत तिकडं जाऊन लग्नाच्या आधीच। माय बापानो लाजा वाटू द्या जरा, नका हे असं विदेशी संस्कृती नका आणू ही। माणसं आज म्हणतात डिवोर्स का होतात, लग्न कडीला का जात नाहीत, नवऱ्याचा बायकोवर आणि बायकोचा नवऱ्यावर विश्वास का नाही राहिला, कसा राहीन? लग्नाच्या आधी दोघं एकमेकाचा 7-12 वाचून मोकळे होते, तर कशाला कडीला जाईल ते लग्न सांगा ना।
आंतरपाठ का धरल्या जायचा प्रभूजी? त्याचं कारण हेच होतं, त्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये अंतर असायचा एका, तो पडदा त्याच्यामध्ये धरलेला असायचा. लग्नाची शेवटची मंगलाष्टिका झाली की ब्राह्मण काका तो अंतरपाठ असलेला पडदा बाजूला काढून काढतात ना. आणि पडदा बाजूला निघला की मग सज्जना हो ऐका, आणि दोघं एकमेकांना मग पाहतात. एकमेकांना पाहिल्याबरोबर खरं लग्न म्हणजे एकमेकांना पाहणं. लग्न म्हणजे काय? तुम्ही आम्ही अक्षदा टाकतो अंगावर, ही एक फक्त रसम पूर्ण करणं आहे. पण लग्न या शब्दाचा अर्थ आहे सज्जना हो, दोन जीवाचं मिलन होणं, याचं नाव लग्न आहे. दोन मनाचं एकरूपीकरण होणं, त्याचं नाव लग्न आहे. आता दोन जीव नाही राहत, नवऱ्याचा वेगळा जीवन, बायकोचा वेगळा नाही राहत. लग्न झाल्यावर तिचं वेगळं मन, याचं वेगळं मन नाही राहत. अर्धा पर्दा छोड़ दे, आता पडदा छोड़ दे, अर्धा पर्दा छोड़ दे, बिन पर्दे की बात, दुल्हन से दुल्हा मिल गया, अब फीकी पड़ी बारात. आता दोघं एक होऊन जातात सज्जनो, दोघांमध्ये फरक नाही राहत, भेद नाही राहत. आता याचं नाव लग्न आहे पहा. म्हणून मला फक्त याच्यातून एक एवढंच सांगायचंय तुम्हाला की पती आणि पत्नी हे जरी दिसायला वेगळे वेगळे असले तर वेगळे नाहीत. शंकर आणि पार्वती जरी दोन नावं आहेत पण नावात भेद आहे, फक्त हे वेगळे नाहीत. शंकर भगवान आणि पार्वती माता अर्ध नारी नटेश्वर आहेत. अर्ध अंग स्त्रीचं आणि अर्ध अंग पुरुषाचं माझ्या भोलेनाथाचं. शंकर भगवान म्हणून तर म्हणतात, देवी तू असं काय विचारतेस तू की तुम्ही माझ्यावर प्रेम करता का म्हणून? अरे देवी तुझ्यावरच मी प्रेम करतोय, तुझ्याशिवाय दुसरं कोणावर प्रेम नाही माझं. खोटं बोलताय म्हणे नाथ तुम्ही, खोटं बोलता. पार्वती म्हणते, आरोप लावला पार्वतीने आपल्या नवऱ्यावर. मालक जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असता तर पार्वती माता म्हणते, तुम्ही माझ्यापासून काही गोष्टी आजपर्यंत लपवून का ठेवल्या? मी तर माझ्या मनात काही लपवून ठेवत नाही, काहीच ठेवत नाही. सगळं मी माझ्या मनातलं मोकळ्या मनाने तुम्हाला शेअर करत असते. पण तुम्ही मात्र अगदी हातचा राखून राहताय. तुम्ही का मला काही गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्यात? शंकर भगवान म्हणतात, देवी अगं असं काय मी लपवलं तुझ्यापासून? पार्वती माता म्हणते, नाथ तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, तर मग सांगा आजपर्यंत तुम्ही मला एक गोष्ट का नाही सांगितली? शंकर भगवान म्हणतात, देवी काय राहिलो मी सांगायचं तुला? ऐका लक्ष द्या. शंकर भगवान म्हणतात, देवी अरे मी सगळं सांगितलंय तुला. पार्वती म्हणते, नाही नाथ, एक गोष्ट तुम्ही मला सांगितली नाही आजपर्यंत. तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्याच्या माळा आहेत, शंकराच्या गळ्यात काय माहितीये तुम्हाला? मुंडमाळा आहेत. मुंडक्याच्या माळा आहेत. खोपडी, डोक्याची खोपडी असते ना, त्या खोपडीची माळ तयार केलेली शंकराच्या गळ्यात येते. तुम्ही पाहिलं असेल, काल पाहिलं का तुम्ही? झाकी आली होती, त्या झाकीत होती एका गणाच्या गळ्यात होती मुंडमाळ. पार्वतीनं विचारलं, ही मुंडमाळ कशामुळे घालता? तुम्ही आजपर्यंत सांगितलं नाही मला, का नाही सांगितलं सांगा नाथ. शंकर भगवान म्हणतात, देवी अगं माझा भोळा स्वभाव आहे, सांगायचं राहून गेलो असेल मी, पण एवढं काय टेन्शन घेते म्हणे तू त्याचं? अहो पण मग सांगितलं का नाही तुम्ही मला? अगं देवी तुझ्यावर मी प्रेम करतो ना, म्हणून तर या गळ्यात माळा घातल्यात मी, दुसरं काही नाही त्याचं कारण. पार्वती म्हणते, माझ्या प्रेमाचा आणि या मुंडक्याच्या माळाचा काय संबंध? या बोटावरचा थुंका या बोटावर नका घेऊ, सरळ सरळ सांगा, पार्वती म्हणते. शंकर भगवान म्हणतात, अगं देवी मला तेच तर सांगायचंय तुला, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावरच प्रेम करतो, तुझ्याशिवाय दुसरं कोणावरही प्रेम नाही माझं, हे सांगण्यासाठीच या मुंडक्याच्या माळा आहेत माझ्या गळ्यात. पार्वती म्हणते, अहो त्याचा कारण काय, संबंध काय? तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि मुंडक्याच्या माळा तुम्ही गळ्यात घातल्या, त्याचा संबंध काय? शंकर भगवान म्हणतात, देवी हा संबंधच तर मला तुला सांगायचा आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो देवी, तुझ्यावर मी प्रेम करतो, तुझ्याशिवाय दुसरं कोणावर नाही. तुझ्या इतकं, तुझ्या एवढं प्रेम कोणावरच नाही माझं. सांगा म्हणे मालक, माझ्यावर प्रेम तुम्ही कसं करता सांगा. शंकर भगवान म्हणतात देवी, माझ्यापासून मी तुला वेगळं ठेवू शकत नाही. एवढं प्रेम आहे. आता काय सांगू सांग. अहो पण मग या मुंडक्याच्या माळा का घातल्यात ते सांगा ना. शंकर भगवान म्हणतात देवी ऐक, तुझ्यावर मी माझ्यापेक्षा बी जास्त प्रेम करतो, पण नाविलाजानं तुझे देवी अनेक रूप अवतार होतात तुझे. तुला अनेक वेळा या जगामध्ये जन्म घ्यावा लागतो ना अनेक वेळा मरावं लागते तुला. कधी सती होतेस, कधी पार्वती, कधी अंबिका, कधी भवानी, कधी दुर्गा, कधी शक्ती, असे अनेक अवतार तुझे होतात ना देवी. आणि प्रत्येक अवतारामध्ये तुला मरावं लागतं. आणि तू अवतारामध्ये त्या अवतारात मेल्यानंतर त्या अवताराची तुझी आठवण म्हणून तू मेल्यानंतर तुझी जी खोपडी असते ना देवी, ती खोपडी तुझ्या आठवणीसाठी, तुझ्या प्रेमासाठी, तुझी आठवण माझ्या अंतःकरणातून कमी होऊ नये म्हणून केवळ तुझ्या प्रेमासाठी त्या अवताराची आठवण म्हणून तुझी खोपडी मी माझ्या गळ्यात बांधतो देवी. हे फक्त तुझ्या प्रेमाचं प्रतीक आहे, तुझ्या प्रेमाचं प्रतीक आहे. जेवढे जेवढे तुझे अवतार होतात त्या प्रत्येक अवताराची खोपडी तुझी आठवण म्हणून, तुझं प्रेम म्हणून मी माझ्या गळ्यात बांधतो. माता भगिनींनो, आता एवढं सगळं जर प्रेम शंकराचं पार्वतीवर असेल तर पार्वतीनं खुश व्हायला पाहिजे का नाही. अरे जिवंतपणे तर आपला नवरा आपल्यावर प्रेम करतोच, पण मेल्यावर सुद्धा, बायको निघून गेल्यावर सुद्धा जगाचा निरोप घेऊन तरी माझा नवरा एवढा प्रेम करतो म्हणल्यावर पार्वतीला खुश व्हायला पाहिजे होतं. पण पार्वती खुश नाही झाली. पार्वतीनं पुन्हा प्रश्न केला. पार्वती म्हणते मालक, मला एकटीलाच का मरावं लागतं प्रत्येक अवतारामध्ये, तुम्हाला का नाही मरावं लागत. मला प्रत्येक वेळेला जन्म घ्यावा लागतो, मलाच मरावं लागतं, मलाच जन्म घ्यायचा, मलाच मरायचं, तुम्हाला का नाही. शंकर भगवान म्हणले देवी त्याचे दोन कारण आहेत. माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू कधी होतो, मला मरावं लागत नाही, त्याचे दोन कारण आहेत. पहिलं माझं कारण आहे, एक तर माझा जन्म झालेला नाही. शंकर अजन्माय सज्जन हो, शंकराचा जन्म नाही म्हणून शंकराला मायबाप नाहीत. अजन्मा हे शंकर भगवान. अजन्मानो लोका किमवयववन्तोऽपि जगता मधिष्ठातारं किं भवविधिर्नादृत्य भवति अनीशो वा कुर्यात् भुवन जनने कपरिकरो यतो मंदांस्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे सा साध सारे ग रे रे ग रे सा सारे ग रे सारे सा म म म म प म ग रे ग रे सा सारे ग रे सारे सा. अजन्म आहेत शंकर भगवान. जन्म नाही, मृत्यू नाही. जन्म नाही म्हणून मला मृत्यू नाही, पहिलं कारण. देवी दुसरं कारण असं आहे की मी रोज कथेचं अमृत पितो. शंकर भगवान काय म्हणतात पार्वती मातेला, देवी मी रोज कथामृत पितो. आणि जो माणूस कथेचं अमृत पितो ना त्याला जन्म नाही आणि त्याला मरण नाही. त्याला जन्म नाही पुन्हा मृत्यू सुद्धा नाही. जन्म नाही रे अनेक.
पार्वती म्हणते, नाथ ते कथेचं अमृत तुम्ही मला सुद्धा द्या. शंकर भगवान गोड मधुर अशा कथा पार्वती मातेला, जगदंबेला सांगतात. पार्वती ही शंकराशी एकरूप होऊन समोर बसलेली आहे सज्जन. वडाच्या झाडाखाली. वडाचं झाड म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे. आपल्या दारामध्ये जागा असली तर वडाचं झाड, उंबराचं झाड, लिंबाचं झाड, पिंपळाचं झाड आणि बोरीचं झाड, याला पंचवटी म्हणतात. हे 5 झाडं तुम्ही बघा, यज्ञामध्ये सुद्धा ही 5 झाडं सामान्य नाहीत. ह्याच 5 झाडाच्या समिधा बनवल्या जातात. त्याच्यात बोरीपेक्षा सौंदड असते. या 5 झाडाला पंचवटी म्हणलेलं आहे सज्जन. दारात जर हे 5 झाडं असले ना, कोणते कोणते? लिंबाचं झाड, पिंपळाचं झाड, वडाचं झाड, आणखी बेलाचं झाड आणि सौंदडीचं झाड. 5 झाले का? झाले का यजमान? तुम्ही मुख्य श्रोते आहात. मी वारंवार तुम्हाला यजमान मंडळी का म्हणतो माहिती का? हा, तुम्ही मेन नंबर 1च्या लिस्ट मधले श्रोते आहेत तुम्ही. ज्याच्या दारामध्ये जागा असेल ना, त्यांनी हे 5 झाडं लावली पाहिजे. आजकाल माणसं घरं चांगले बांधतात पण अंगणच नाही ठेवलं दारात. मुलांना खेळायला सुद्धा अंगण नाही राहिलं आता. जुन्या काळात होतं अंगण चांगलं. लहान लहान लेकरं त्याच्यात खेळायचे. गाईचा सडा त्याच्यात टाकला जायचा, गाईच्या शेणाचा. आणि त्या शेणामध्ये लहान लेकरू उघडं पागडं खेळायचं. आणि ते उघडं लेकरू त्या शेणात खेळलं ना की त्याचं शरीर दगडासारखं मजबूत व्हायचं. 50 वर्षाचं होईपर्यंत त्याला एक गोळी सुद्धा घ्यावी लागत नव्हती. आता आल्यात टाईल्स. कुठं बघा सगळ्या टाईल्स, सगळ्या फरशाच. लहान लहान लेकरं सुद्धा जन्माला आल्यानंतर त्याच्या वजना इतके पैसे खर्च करावे लागतात. 10 वर्षाचं होऊस तर कळतच नाही माणसाला ते जगत आहे का मरत आहे म्हणून. नुसत्या गोळ्यानं औषधच खाऊ घालावं लागतात त्याला. जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा तितक्या गोळ्या, त्याच्या वजना इतक्या गोळ्या औषधं त्याला अगोदर द्यावे लागतात. अवघड काम आहे. नैसर्गिकपणा राहिला नाही. मला सांगायचं एवढंच, ही पंचवटी आपल्या दारात असली पाहिजे. माझा हा स्वभाव आहे बघा. एखादा विषय जर मला भेटला, क्ल्यू जर मिळाला तर मी त्याचं थोडंसं विस्तार करतो, पण पुन्हा जागेवर येत असतो. हे लक्षात ठेवा. मी असं कुणकडे एकदा भटकलो की तिकडंच जात नाही, पुन्हा माघारी येत असतो मी. म्हणून लक्षात ठेवायचं. मी हे पंचवटी सांगता मी तुम्हाला तुमच्या घराचं अंगण सांगितलं. आणि अंगण सांगता अंगणाचं महत्त्व सांगितलं. त्याच्यात गाईच्या शेणाचं बी महत्त्व सांगितलं. आणि त्याच्यामध्ये तुमच्या मुलाच्या आरोग्याचं महत्त्व सांगितलं. हे सगळं याच्यासाठी सांगितलं की 5 झाडं तुमच्या दारात असले पाहिजे. आणि 5 झाडं तेव्हाच असतील कधी? जर तुमच्या घराच्या दारात अंगण असेल तर. आजकाल शहरामध्ये गाडी 2 व्हीलर लावायला जागा नाही दारात. तर 4 व्हीलर कुठंतरी मंदिराच्या, चावडीच्या, कुठंतरी शाळेच्या पार्किंगमध्ये लावतात माणसं. पंचवटी. वडाचं झाड मला तुम्हाला सांगायचं आहे. शंकर भगवान ज्या वडाच्या झाडाखाली बसलेत ना, ते वड म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे. आणि त्या विश्वासरूपी वडाच्या झाडाखाली बसलेले शंकर भगवान पार्वती मातेला कथा सांगतायत. मी तुम्हाला सांगितलं तीच शिवमहापुराणाची कथा. शंकर भगवान नंदीला सांगतात आणि नंदी सनत कुमाराला सांगतात. सनत कुमारांनी व्यासांना तीच कथा सांगितली आणि सनत कुमारांनी नारदाला सांगितली. नारदांनी तीच कथा व्यासांना सांगितली. व्यासांनी तीच कथा शिवमहापुराणाची आपले पहिले शिष्य सूतजी महाराजांना सांगितली. आणि सूतजी महाराजांनी ती शिवमहापुराणाची कथा कुणाला? सनकादिकांना सांगितली. तोच सनकादिक आणि सूतजी यांचा जो संवाद आहे, गेल्या 5 दिवसापासून आपण या नांदगाव पेठ गावामध्ये तोच संवाद या ठिकाणी या मंडपात चालू आहे. असं पोथी वाचल्यावर सांगितल्यावर बरं वाटतं नाही का? ग्रंथ वाचल्यावर. शौनकादी ऋषी
प्रसन्न झाले शंकर भगवान आणि पार्वतीचं हे प्रेम पाहून. आणि प्रेम जर असेल तर घरात आनंद आहे, प्रेम जर असेल तर घरामध्ये चैतन्य सज्जन हो. देवावर प्रेम करा, पण किती करा? जीवापाड करा. सगळ्यात जास्त मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण आपल्या घरामध्ये देवावर किती प्रेम करावं सांगू तुम्हाला मी? सगळ्यात जास्त तुम्ही मला सांगा, आपण घरामध्ये परिवारात आपण सर्वात जास्त प्रेम कुणावर करतो? सगळ्यात जास्त कुटुंबामध्ये आपण आपलं प्रेम कुणावर आहे? जास्त प्रेम. यजमान मंडळी, तुमचं काय नाव आहे? तुम्ही? ओमप्रकाश जी. क्या बात आहे. ओमप्रकाश जी, माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आता मी सगळ्याच्या वतीने तुम्हाला प्रश्न विचारतो, चालेल ना? अवघड नाही विचारी, सोपा विचारतो, पण उत्तर द्यायची हिम्मत ठेवा. खरं सांगा, इमानदारीने सांगा, प्रामाणिकपणाने तुम्ही सांगा. सांगणार ना? माझी शपथ आहे तुम्हाला, तुमच्या बायकोची नाही घाली. खरं सांगा, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्या घरी कुटुंबामध्ये तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? हा, वा वा वा. एकदा ओमप्रकाशजीसाठी टाळी वाजवा. मग मी सांगतो त्यांनी काय म्हणले ते. त्यांनी सांगितलंय, माझं सगळ्यात जास्त प्रेम होतं माझ्या बापावर. वा. बापावर प्रेम करा, आईवर. काही कुणाला आणखी दुसरं तुमच्या शेजाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतील माझ्या, बोला, आईवर प्रेम आहे. वा. आईवर आहे का शेजाऱ्या बसलेल्या बाईवर आहे? नाही, तुम्ही त्यांच्यावर जरी म्हणलं असतं तर मला काही वाटलं नसतं. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, गांधी बापूंना प्रश्न विचारला, म्हणले गांधीजी, तुम्हाला सगळ्यात जास्त या जगातली, भारत देशातली सर्वात जास्त सुंदर स्त्री तुमच्या नजरेत कोण? महात्मा गांधीने उत्तर दिलं 1 सेकंदाच्या आत. ते म्हणले, मला सर्वात जास्त सुंदर दिसणारी स्त्री आहे, त्या स्त्रीचं नाव आहे कस्तुरबा गांधी, त्यांची पत्नी. आपल्या बायकोचं नाव घेतलं, तसं तुम्ही त्यांचं बी घेतलं असतं तर मला काहीच नसतं वाटलं. आणि केलं पाहिजे ना प्रेम, नाही का? अहो, जी पत्नी माहेर सोडून आली, घरदार सोडून आली, बापाला सोडून आली, भावाला सोडून आली, माहेरच्या सगळ्या लोकांना सोडून तुमच्यासाठी आली, तुमची झाली, तिनं नाव बदललं, गाव बदललं, सगळं बदललं, आणि तुमची झाली, तर मग तुम्ही नाही प्रेम करणार तर कोण करणार त्या बायकोवर? काही काही माणसं बायको म्हणजे मोलकरणीसारखी बायकोला वागणूक देतात. अरे प्रेम द्या तिला, तेव्हा तुम्हाला ती आदर देईन. मोलकरीण नका बनू. घरातली बाई म्हणजे घरातली लक्ष्मी आहे, लक्षात ठेवा. घरातली बाई जर सुखी असेल, घरातली जर स्त्री सुखी असेल, घरातली धर्मपत्नी जर आनंदी असेल, तर तुमच्या घरामध्ये खरी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. माणसं आजकाल म्हणतात घरात पैसा टिकत नाही, धन टिकत नाही, लक्ष्मी घरात नांदत नाही. पैसा तर खूप येतो घरामध्ये, कमवतो बी आम्ही भरपूर, भरपूर पैसा घरात येतो, पण टिकतच नाही. पैसाच घरात टिकत नाही. अरे टिकन कसा? ती घरात लक्ष्मी टिकलच कशी? खऱ्या लक्ष्मीची प्रताडना करतोस, खऱ्या लक्ष्मीची अवहेलना करतोस. घरात असलेली ती सौभाग्यवती लक्ष्मी, तिला कधी प्रेमानं 2 शब्द गोड बोलत नाहीस. रोज सकाळ संध्याकाळ दारू पिऊन येतोस आणि तिच्यासोबत भांडण करतोस, आणि वरून म्हणतोस घरात आमच्या लक्ष्मी टिकत नाही. अरे कशी टिकन? ओमप्रकाशजी, ओमप्रकाशजींनी उत्तर दिलंय, माझं प्रेम माझ्या बापावर होतं. माय बापावर खूप प्रेम करा सज्जन हो. इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा की भाग्यवान समजा स्वतःला
की आपल्या जीवनामध्ये आपल्याला मायबापाची सेवा करायची संधी देवानं दिली. खूप मोठे व्हा, खूप श्रीमंत व्हा, अमरावती सारख्या शहरामध्ये जाऊन 5 मजली बंगला बांधा, पण नुसतं श्रीमंत होऊन उपयोग नाही. शहरात जाऊन 5 मजली बंगला बांधलाय, करोडो रुपयाचा बंगला बांधलाय, पण त्या करोडो रुपयाच्या बंगल्यामध्ये जन्म देणाऱ्या म्हाताऱ्या झालेल्या माय बापाला ठेवायची जर तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही श्रीमंत नाही. तुमच्यासारखे भिकारी या जगात दुसरे कुणी नाही सज्जन. म्हाताऱ्या झालेल्या माय बापाची लाज कधी वाटू देऊ नका, कारण त्यांनी सुद्धा ज्या वेळेला तुम्ही शिशु होतात, तुम्ही कोण होतात? शिशु. शिशु कुणाला म्हणतात माहितीये? ज्याला सी आणि सू करायची अक्कल नाही त्याचं नाव शिशु आहे. ज्या वेळेला तुम्ही शिशु होतात, लहान होतात, त्यावेळेला तुमचं सगळं त्यांनी केलंय. जेवायला बसली ना आई, जेवायला बसली ना, तर लेकरांनी जर सी केली, सू केली, तर ती आई आपला हात पटकन धुते, पटकन जाऊन त्या लेकराला स्वच्छ करते, पवित्र करते, आणि पुन्हा हाता आपला हात धुते, पुन्हा तसंच जेवायला येऊन बसते. आईनं नाही विचार केला तुमच्या त्या. आणि आज तीच माय, तीच आई म्हातारी झालीये, तर आज ती आई, ती म्हातारी माय तुम्हाला बोज वाटायला लागली. तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखासाठी लोकांचे उंबरे झिजवणारा बाप आज तुम्हाला बोज वाटायला लागला. फार मोठं दुर्दैव आहे सज्जन हो. मला फक्त याच्यातून एवढं सांगायचंय, ओम प्रकाशजी म्हटले बापावर प्रेम आहे. किती आनंद वाटतो सज्जन हो. इतकं तोंड भरून म्हणलं पाहिजे माझ्या माय बापावर प्रेम आहे. एखाद्या घरी आम्हाला कधी कधी लोक मुद्दाम बोलवतात घरी. आता आम्ही सगळ्यांच्या घरी यावं अशी सगळ्यांची इच्छा असते, पण आता वेळेच्या मर्यादा असतात. काही गोष्टीचं, सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत, म्हणून नाराज व्हायचं नाही. काही माणसांना वाटतं आज महाराज आमच्या घरी नाही आले. तर प्रत्येकाच्या घरी येणं जरी शक्य नसेल सज्जन हो, पण आम्ही घरी जरी आलो तरी तुम्हाला जे आम्ही घरी आल्यानंतर भेटणार आहे ना, ते सगळं तुम्हाला तुमच्या घरच्या असलेल्या म्हाताऱ्या मायबापाची सेवा केली ना, तर सगळं काशीनाथ बाबा रोज तुमच्या घरी येतात, आणि आल्यानंतर जेवढं तुम्हाला पुण्य मिळेल ना, तितकंच पुण्य तुम्हाला तुमच्या मायबापाच्या सेवेनं मिळणार आहे, लक्षात ठेवा. घरामध्ये आपण प्रेम करतो. ऐका, आता मी त्यांना प्रश्न विचारला 2 जणांना, याचा अर्थ असं समजू नका तुम्ही सगळे सुटलात म्हणून. तुम्ही सगळे माझ्या ध्यानात आहात. कुणी म्हणाल माझ्या बायकोवर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या आईवर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या बापावर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या भावावर माझं प्रेम आहे, कुणी म्हणेल माझ्या मित्रावर माझं प्रेम आहे. मला तुम्हाला सगळं याच्यातून मुद्दा एवढा सांगायचा आहे की आपण प्रेम देवावर कसं करावं. बापावर आपण प्रेम करतो, आईवर करतो, भावावर करतो, मित्रावर प्रेम करतो, सगळेजण आपण प्रेम करतो. पण खरं सांगू सज्जन हो, सगळ्यात जास्त हा शब्द मी वापरलाय. आपलं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे, तर त्याचं उत्तर मी सांगतो. जर तुम्हाला अंतःकरणातून उत्तर पटलं तर जोरात टाळी वाजवायची, आणि नाही जर तुम्हाला, तुमच्या मनाला जर माझं उत्तर नाही आवडलं ना, तर अजिबात वाजवायचा त्रास करून घ्यायचा नाही. सांगू का उत्तर मग ओमप्रकाशजी? आपल्या घरात, म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे असं मला म्हणायचं नाही. आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या परिवारात आपण सगळ्यात जास्त, या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा, सर्वात जास्त आपण प्रेम करतो. आपल्या घरामध्ये सर्वात छोटं जे बाळ असतं, 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ, त्या बाळावर माणसं घरातले सगळ्यात जास्त प्रेम करतात. मान्य आहे का तुम्हाला? करीत होतो असं उत्तर होतं तुमचं. याचा अर्थ तुमचे पिताजी आता नाहीत. आणि मी प्रश्न विचारला होता की तुम्ही कोणावर प्रेम करता, म्हणजे करंट
सिच्युएशनमध्ये सध्या तुम्ही आम्ही आपण सगळेजण कुणावर प्रेम करतो? छोट्या बाळावर. महिनाभर एखादी आई माहेराला गेली, दुसऱ्या गावाला गेली, फरक नाही पडत. 8 दिवस पत्नी माहेराला गेली, फरक पडत नाही. वर्षभर मुलगा जर दुसऱ्या देशाला गेला, फरक पडत नाही. घरातलं लहान छोटंसं बाळ सज्जन हो, 1-2 घंटे जर घरात दिसना झालं तर घर ओसाड पडल्याशिवाय राहत नाही. चैतन्य नाही घरामध्ये. घरात 25 माणसं असू द्या, त्या घरात जर लहान लेकरू नसेल ना, बाळ जर घरात नसेल ना, तर उपयोग नाही त्या घराचा. स्मशानासारखी शांतता असते, कुणी बोलत सुद्धा नाही कुणाला एकमेकाला. म्हणून छोट्या बाळावर इतकं प्रेम आपण करतो ना. अरे आमच्या माय माऊलीने सज्जन हो, एखाद्या माता माऊलीने आपल्या छोट्या बाळाला, छोट्या लेकराला सकाळी स्नान करावं, आंघोळ घालावी, चांगले नवीन कपडे घालावेत, त्याचा शृंगार करावा, त्याच्या डोळ्याला काजळ लावावं, गालाला काजळाचा टिपका लावावा आणि चांगलं सुंदर सजून 1 वर्षभराचं 1.5 वर्षाचं छोटं बाळ, त्या बाळाला रस्त्यावरतीनं दारात आणून उभं करावं. त्या बाळाला सज्जन हो रस्त्यात आणून उभं केलं ना, ओमप्रकाशजी रस्त्यानं जाणारा येणारा एखादा माणूस त्या बाळाला पाहिलं की त्याला मोह आवरत नाही. तो माणूस पटकन त्या लहान लेकराला उचलतो आणि आपल्या कडेवर घेतो. बरं, नुसतं कडेवर घेऊन थांबतो का माय मावल्यानं? तो नाही. पटकन तो बाळ, ते सुंदर आहे, गोंडस आहे, निरागस आहे, दिसायला क्यूट आहे, त्या बाळाची पटकन तो माणूस काय करतो? पप्पी घेतो. सांगा मला, रस्त्यानं जाणारा येणारा माणूस आहे, तो माणूस ज्या वेळेला त्या छोट्या बाळाला उचलून घेतो ना, त्यावेळेला त्या माणसाच्या मनात येतं का असं? तो माणूस असा विचार करतो का हे बाळ आपल्या जातीचं नाही, हे बाळ आपल्या धर्माचं नाही, आपल्या जातीचं नाही, हे आपल्या नात्यातलं नाही, आपल्या संबंधातलं नाही, काही विचार करीत नाही. तो माणूस त्या बाळाला उचलतो आणि पटकन पप्पी घेतो. ऐका, मला तुम्हाला प्रेम सांगायचंय. रस्त्यानं जाणारा येणारा माणूस ज्या वेळेला त्या बाळाची पप्पी घेतो ना सज्जन हो, ऐका, त्या वेळेला त्या माणसाच्या मनामध्ये पाप वासना नसते आणि त्या बाळाच्या मनात सुद्धा त्या माणसाविषयी पाप वासना नसते. याला म्हणावं शुद्ध आणि पवित्र प्रेम. इतकं त्या लहान बाळावर जसं आपण प्रेम करतो ना, तितकं माझ्या भगवंतावर करा. ते बाळ आपल्याला दिसना झालं की कसं उदास होतो, उद्विग्न होतो आपण, तसं भगवान परमात्म्याची 1 घंटाभर आठवण जर नाही झाली तर तितकं उदास वाटलं पाहिजे. श्रीधाम वृंदावन, वृंदावनला कोण कोण गेलंय? « 10-20 लोक गेलेत फक्त. कोणाला जाण्याची इच्छा आहे? वा, मी घेऊन जातो तुम्हाला. वृंदावनमध्ये मी 2-4 वर्ष राहिलो होतो. श्रीमद भागवताचं अभ्यास, अध्ययन, अध्यापन मी वृंदावनमध्येच केलाय. आला कधी योग, तुम्हाला जर राधा राणीने बोलवलं तर नक्की घेऊन जाऊ. मला याच्यातून फक्त हा भाव सांगायचा आहे की वृंदावनामध्ये जर तुम्ही कधी गेलात ना सज्जन हो, तर वृंदावनामध्ये श्रीकृष्णाची पूजा नाही करत, राधा कृष्णाची नाही, युगल कृष्णाची नाही. वृंदावनात पूजा कोणाची करतात माहितीये? लड्डू गोपाल, बाल कृष्ण परमात्मा. बाल म्हणजे छोटा कृष्ण, बाल ज्याच्या हातात लाडूचा माखणाचा गोळा आहे. हा, छोटं बाळ. त्या वृंदावनातले लोक कृष्णाला देव नाहीत मानत. काय म्हणतात माहितीये? लाला. कृष्णाला काय म्हणतात ते? लाला. त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा ते लालाच म्हणतात. लहान मुलगा जर झाला तर ते म्हणतात लाला भयो है, आणि मुलगी झाली की लाली बाई है. देवाला लाला म्हणतात सज्जन होते. म्हणून इतकं प्रेम करतात ते लोक. पूजा करायला जर लागले ना देवाची, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कूलर असतं, छोटं कूलर कृष्ण भगवंतासाठी. संध्याकाळी झोपायच्या टायमाला देवाला आधी झोपी घालणार, मग झोपणार.
जेवायला बसायच्या आधी देवाला स्वतंत्र नैवेद्य, मग आपण जेवायचं. आपल्याला जेवढ्या गोष्टी लागतात त्या, उन्हाळ्याच्या दिवसात कूलर, थंडीच्या दिवसात उलनचे कपडे असतात देवाला. एवढं प्रेम देवावर करावं लागतं माऊल्यांनो, त्याच्याशिवाय देव नाही भेटत बघा. देवाने आपली आठवण काढली पाहिजे. वृंदावन मध्ये एक म्हातारी होती, कर्माबाई नावाची म्हातारी. ती कर्माबाई नावाची म्हातारी सज्जना हो, उडीसा राज्यातून आलेली होती, जगन्नाथपुरीकडून. रोज ती म्हातारी झोपडी, छोटीशी झोपडी होती म्हातारीची, आणि संध्याकाळी रोज ती खिचडी बनवायची तांदळाची. खिचडी झाली की त्या म्हातारीनं माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याला जेवायला बोलवावं. ताटात ती खिचडी घ्यायची आणि नंदाचा कान्हा कृष्ण कन्हैया 5 वर्षाच्या बाळाचं रूप धारण करायचा आणि म्हातारीच्या ताटात येऊन ती खिचडी खायचा तो. ती म्हातारी त्याच्या मुखामध्ये ती खिचडी खाऊ घालायची, घास भरवायची कृष्णाच्या 5 वर्षाच्या बाळाच्या मुखामध्ये. सज्जन हो, काय प्रेम असेल विचार करा. आवाज द्यायचा, तिने बोलवायचं. थाली भर के लाय खिचडो, ऊपर घी की बाट की. थाली भर के लाय खिचडो, ऊपर घी की बाट की. अर्ची मो म्हारा श्याम धनी, अरे बोल. जिमावे बेटी जाट की. जीमो म्हारा श्याम धनी, जिमावे बेटी जाट की. थाली भर के लाई खिचड़ो, ऊपर घी की बाट की. जीम म्हारा श्याम धनी, जिमावे बेटी जाट की. अरे मावे बेटी जाट की. बाबा म्हारो गाँव गयो है, ना जाने कब आवे गो. बाबो म्हारो गाँव गयो है, ना जाने कद आवे लो. के भरोसे बैठो सावरो, भूखो ही रह जावे लो. के भरोसे बैठो सावरो, भूखो ही रह जावे लो. आज जिमाऊ तने खिचड़ो, काल राबड़ी छाछ की. आज मारा शाम गनी, जिमावे बेटी जाट की. अर्जी मो म्हारा श्याम धनी, जिमावे बेटी जाट की. जिम म्हारा शाम घनी, जिमावे बेटी जाट की. काही दिवसानं सज्जन आहो, त्या म्हातारीचा मृत्यू झाला. म्हातारी मरण पावली, पण वृंदावनातले संत म्हणायचे की त्या म्हातारीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा रोज संध्याकाळच्या वेळेला 5 वर्षाचं बालक यायचं, त्या म्हातारीच्या झोपडीचा दरवाजा वाजवायचं आणि त्या बाळानं त्या म्हातारीला आवाज देऊन म्हणावं, माँ मुझे खिचड़ी खिला दो मैया, खिचड़ी खिला दो मैया, खिचड़ी खिला दो. जगाच्या बापानं आपला दरवाजा वाजवला पाहिजे सज्जन हो, एक दिवस तरी. इतकी भक्ती करा. एकरूप होऊन परिस्थिती अनुकूल असो अथवा प्रतिकूल, कशी बी परिस्थिती असली ना तरीही आपल्या भक्तीमध्ये, आपल्या पूजेमध्ये खंड पडला नाही पाहिजे. भगवान भोलेनाथ पार्वती मातेला गोड कथा सांगतायत, ऐका. शंकर भगवान म्हणतात, देवी एक माझी निष्ठावंत भक्त होती, जिचं नाव होतं वृंदा. सूतजी महाराज शौनकादिकांना ही गोड कथा सांगतायत. वृंदा नावाची पतिव्रता स्त्री, पतिव्रता आहे.
अत्यंत भगवत भक्त आहे, भोलेनाथाची निश्चिम भक्त आहे. पण दुर्दैव तिचं एकच आहे, तिने भक्ती करावी पण तिचा जो पती होता सज्जन तो राक्षस आहे. नाव होतं त्याचं जालंधर. पत्नी पतिव्रता आहे, भगवत भक्त आहे, देवाची भक्ती करणारी आहे, पण तिचा नवरा मात्र राक्षस आहे. संसाराचा गाडा चांगला चालण्यासाठी सज्जन हो, पती आणि पत्नी, नवरा आणि बायको हे दोन संसार रूपी गाड्याचे चाक आहेत बघा. हे दोन्ही बी तसेच सारखेच असले पाहिजे तर संसाराचा गाडा चांगला चालतो. नाही तर पत्नीनं म्हणावं मला कथा ऐकायला जायचंय, नवऱ्यानं म्हणावं मला बाजाराला जायचंय. दोघं दोन्हीकडं म्हणल्यावर वडाताण केल्यावर मग काहीच होत नाही. पत्नी पतिव्रता आहे सज्जना हो, परंतु तिचा पती मात्र अत्यंत क्रूर आहे, राक्षस आहे, दुर्जन आहे, दुष्ट प्रवृत्तीचा पती येतो. पत्नी पतिव्रता असल्यामुळं त्या पतिव्रता पत्नीचं पुण्य तिच्या नवऱ्याला मिळायचं. पत्नीचं पुण्य आणि त्याचा गैरफायदा तो तिचा नवरा घ्यायचा. पतिव्रतेमध्ये एवढी ताकद असते सज्जन हो, पतिव्रता स्त्रीमध्ये एवढी ताकद असते बघा. संतांची वचनं आहेत, तू का म्हणे पतिव्रता आणि जिची देवावरी सत्ता, देवावर सुद्धा अधिपत्य अधिराज्य गाजवण्याची ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये. माता मौल्यांनो, सीतेला, जानकी मातेला, अनुसया मातेनं पतिव्रता धर्माचे लक्षण सांगितले.